हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी अक्षता गोरत गायकवाड। या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला या चॅनलवर इन्शुरन्स, एफडी, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड म्हणजेच इन्व्हेस्टमेंट बद्दल आणि पैशाबद्दल सर्व काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत। तुम्हा सर्वांकडून मला इंस्टाग्रामवर एवढं प्रेम मिळत आहे की मी खूप खूप आभारी आहे। असंच तुमचं प्रेम मला यूट्यूबवरही देत राहा। मी नक्कीच तुम्हाला काही ना काही फायनान्शियल जर्नीमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करेन। तर मला तुमच्यापैकी खूप जण नेहमी इंस्टाग्रामच्या डीएम्सवर, व्हॉट्सअपवर आणि फोनवर सतत एक प्रश्न विचारत असतात किंवा रील्स फॉरवर्ड करत असतात, जे की आजकाल खूप व्हायरल होत आहेत की म्युच्युअल फंड इज अ स्कॅम, म्युच्युअल फंड फ्रॉड आहे। तर याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप वेळा या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्स मधून देण्याचा प्रयत्न करत असते, पण त्यामध्ये मला खूप लिमिटेड बोलावं लागतं कारण तो 15-20 सेकंदाचाच रील असतो। तर त्यासाठी मी आज ठरवलं की तुम्हाला यूट्यूबचा एक लॉंग व्हिडिओ बनवूयात आणि ऍक्च्युअली म्युच्युअल फंड काय आहे आणि फ्रॉड का नाहीये किंवा स्कॅम का नाहीये याचं उत्तर तुम्हाला क्लिअर व्हावं, यासाठी मी हा आज व्हिडिओ करायचं ठरवलं आहे। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर सर्वात पहिले आपण बेसिक समजून घेऊयात की म्युच्युअल फंड नक्की भारतामध्ये आला कधी। तर यूटीआय म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी 1963 मध्ये म्युच्युअल फंड हा भारतामध्ये आणला। त्यानंतर 1980 मध्ये आपल्या सरकारने पब्लिक सेक्टर बँक्स आणि काही इन्स्टिट्यूट्सला परवानगी दिली म्युच्युअल फंड काढण्यासाठी। 1992 मध्ये या म्युच्युअल फंड कंपन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सेबीचा ऍक्ट पास झाला। आता सेबी म्हणजे काय, ही काय करते बरं? तर सेबीचा फुल फॉर्म असा आहे की सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। कुठलाही म्युच्युअल फंड जेव्हा लॉन्च होतो किंवा कोणालाही म्युच्युअल फंड कंपनी जेव्हा चालू करायची असते तेव्हा सर्वात पहिले त्यांना सेबीच्या अंडर रजिस्ट्रेशन करावं लागतं। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सेबीचे काही म्युच्युअल फंडसाठी रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, त्यांच्यासाठी काही नियम ठरवून दिलेले असतात। ते सर्व नियम त्यांना फॉलो करावे लागतात। म्हणजेच काय की ते जे पैसे गुंतवणार आहेत ते कुठे गुंतवत आहेत, कशा पद्धतीने गुंतवत आहेत, किती पर्सेंटेज कुठे गुंतवत आहेत, या सगळ्या गोष्टी सेबीने ठरवून दिलेल्या आहेत आणि त्या नियमांचे पालन करणे म्युच्युअल फंडला कंपल्शन आहे। हे जे ठरवून दिलेले नियम आहेत ते एकदाच ठरवलेले आहेत का? तर नाही, वेळोवेळी सेबी जसं जसं त्यांना वाटतं, ज्याप्रमाणे त्यांना गरज वाटते त्याप्रमाणे त्यांचे रूल्स चेंज करतात किंवा एक्स्ट्रा रूल्स त्यामध्ये ऍड करतात। जसं की त्यांना जर वाटलं की एखादी स्कीम बरोबर चालत नाहीये किंवा आपण जो नियम ठरवलेला आहे त्या नियमाचं उल्लंघन होत आहे, तर अशा वेळेस ते नियम बदलतात किंवा त्यामध्ये एक नवीन नियम ऍड करतात। त्यामुळे तुमचा एकूण एक पैसा म्हणजे जी काही अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात त्या सर्व अमाऊंटवर सेबीचं लक्ष असतं आणि ती कशा पद्धतीने प्रोटेक्ट केली जाईल याचे ते जास्तीत जास्त विचार करतात आणि त्याप्रमाणे वेगवेगळे नियम बनवले जातात। म्युच्युअल फंड कंपनी कुठलीही स्कीम जेव्हा लॉन्च करते तेव्हा त्यामध्ये त्यांना स्वतः सुद्धा पैसे गुंतवणं कंपल्सरी आहे। आता विचार करा, ज्या स्कीम मध्ये म्युच्युअल फंड कंपनीने स्वतःचे पैसे लावलेले आहेत त्या स्कीम मध्ये ते तुमचे पैसे वाढवण्याचाच प्रयत्न करणार आहे, ना की लॉस होण्यासाठी। ही म्युच्युअल फंड कंपनी बंद पडली तर काय? तर म्युच्युअल फंड कंपनी कधीही बंद पडत नाही। जर त्यांनी डिसिजन घेतला की इथून पुढे आपण हे म्युच्युअल फंड चालवणार नाही आहोत तर अशा वेळेस त्यांना त्यांचा म्युच्युअल फंड दुसऱ्या कंपनीला द्यावा लागतो। म्हणजेच काय होतं की एक म्युच्युअल फंड कंपनी दुसऱ्या म्युच्युअल फंड कंपनीमध्ये मर्ज होते आणि आपले पैसे जी कुठली म्युच्युअल फंड कंपनी पहिले मॅनेज करत होती ते पैसे नंतर दुसऱ्या कंपनीकडे जातात आणि ती मॅनेज करते आणि हे सुद्धा सगळं सेबीच्या अंडरच होत असतं। डेटा बघायचं झालं तर आपण आत्ताच पाहिलं की 1963 पासून म्युच्युअल फंड चालत आलेला आहे। तर तेव्हापासूनचा जर रेकॉर्ड तुम्ही पाहिला तर आतापर्यंत एकही म्युच्युअल फंड कंपनी बंद पडलेली नाहीये। तर बऱ्याच वेळा खूप म्युच्युअल फंड कंपन्या या मर्ज झालेल्या आहेत आणि त्यानंतर इन्व्हेस्टरला खूप जास्त फायदाही झालेला आहे। बऱ्याचदा खूप जणांचा प्रश्न हाही असतो की आमच्या बँकेमधून पैसे कट झाल्यानंतर ते जातात कुठे? तर ते थर्ड पार्टीला जातात का किंवा आम्ही ऍडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट करतो तर त्या ऍडवायझरला पैसे जातात का? तर बिलकुल असं नाहीये। जेव्हा केव्हा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमचे पैसे तुमच्या बँकेमधून डिडक्ट होतात आणि ते डायरेक्ट तुम्ही जो घेतलेला म्युच्युअल फंड आहे किंवा तुम्ही जे घेतलेली म्युच्युअल फंडची स्कीम आहे त्यामध्ये डायरेक्ट जाऊन इन्व्हेस्ट होतात। त्यामध्ये कुठल्याही थर्ड पार्टीला जात नाहीत। आपण जे पैसे इन्व्हेस्ट केले आहेत त्याचं नक्की होतंय काय हे आपल्याला माहितच नाहीये। तर असं असतं का?
तर बिलकुल असं नसतं. सेबीचा रूल आहे की म्युच्युअल फंड कंपनी जेव्हा पण कुठली नवीन स्कीम काढते तेव्हा ती तुम्हाला एक अनेक्झर देते की त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली असते की आपले पैसे ते कुठे कुठे आणि कशा पद्धतीने आणि किती पर्सेंटेजनी गुंतवणार आहेत. तर आता हे सर्व दिसणार कुठे, तर प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीची स्वतःची वेबसाईट असते. त्या वेबसाईटवर तुम्हाला त्यांच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या प्रत्येक स्कीमची फॅक्टशीट मिळते. त्या फॅक्टशीटमध्ये त्यांनी पर्टिक्युलरली किती पैसे कुठे गुंतवलेले आहेत, किती पर्सेंटेजमध्ये गुंतवलेले आहेत आणि कशा पद्धतीने ते काम करणार आहेत, या सर्व गोष्टी एकूण एक गोष्ट त्यामध्ये डिक्लेअर केलेली असते आणि वेळोवेळी ते त्यामध्ये अपडेटही करत असतात. राहिली गोष्ट की जेव्हा तुम्ही ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट करता तर ती सेफ असते का, तर ती सुद्धा 100% सेफ असते. कारण ॲडवायझरला एक कोड दिला जातो आणि त्याला सुद्धा सेबीचे सर्व रूल्स फॉलो करावे लागतात. म्युच्युअल फंड कंपन्यांशी त्यांचं टायअप झालेलं असतं. त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट फक्त ॲडवायझर मार्फत जाऊन पुढे गेलेली असते. पण ॲडवायझरच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला ती अमाऊंट टाकावी लागत नाही. ती अमाऊंट सुद्धा डायरेक्ट जसं मी आधी एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे बँकेतून कट होऊन डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्येच इन्व्हेस्ट होते. पूर्ण व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ पाहिलं की 30-32 वर्षांपेक्षा जुना म्युच्युअल फंडचा रेकॉर्ड आहे. तर या सर्व वर्षांमध्ये कधीही अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाहीये की ज्यामध्ये इन्व्हेस्टरला त्यांचे पैसे पूर्णपणे गमवावे लागले आहेत. हो, हे मान्य आहे की कमी जास्त अमाऊंट होत राहते कारण या सर्व गोष्टी मार्केटशी लिंक्ड आहे, शेअर मार्केटशी लिंक्ड आहे. पण यामध्ये जर तुम्ही प्रॉपर ॲडवायझरची मदत घेऊन जर इन्व्हेस्टमेंट केली, त्यांच्या गायडन्सच्या अंडर राहून जर इन्व्हेस्टमेंट केली तर आय एम शुअर की तुम्हाला कधीच म्युच्युअल फंडमध्ये लॉस होणार नाही. बऱ्याचदा मला हाही प्रश्न विचारला जातो की कशावरून आमचा ॲडवायझर आमचा पोर्टफोलिओ छान सांभाळेल, तर याचंही उत्तर मला या व्हिडिओमध्ये द्यायला आवडेल. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ॲडवायझरला जे काही सर्व्हिस चार्ज मिळतो तो त्याच्या AUM वर मिळतो. म्हणजेच काय की त्याच्या क्लायंट्सनी ॲज्युम करूयात की 1 करोड रुपये गुंतवणूक केली असेल, त्या 1 करोडचे जर त्यांनी 1.5 करोड केले तर त्याला 1.5 करोडवर सर्व्हिस चार्ज मिळणार आहे. तर तुम्हीच बघा की कुठलाही ॲडवायझर त्याचं इन्कम वाढवण्याचाच प्रयत्न करणार आहे. त्यामुळे अल्टिमेटली तुमचे इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढणारच आहे. त्यामुळे कुठल्याही ॲडवायझरवर डाऊट घेण्याआधी त्याचं थोडंसं नॉलेज चेक करा. त्याप्रमाणेच तुम्ही ठरवू शकता की हा ॲडवायझर आपल्यासाठी योग्य आहे की नाहीये. अदरवाइज नो रिस्क विथ ॲडवायझर. म्हणूनच मी नेहमी म्हणत असते की म्युच्युअल फंड इज सही है, बस ॲडवायझर का साथ जरुरी है. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि म्युच्युअल फंड फ्रॉड नाहीये, स्कॅम नाहीये हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. असेच हसत रहा, मजेत रहा, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.